मग या ठिकाणी समीकरण कशा पद्धतीने तयार करायचं असते. हा ही हे इज असेल तर इज इक्वल टू म्हणजे असेल तर इज इक्वल टू चेचा असेल तर मल्टिप्लाय किती मिळवावे प्लस किती वजा करावे वजा किती वेळा म्हटलं की गुणुले एक्स समीकरण. आता 4/5च्या 2/7मध्ये किती मिळवावे तेव्हा बेरीज 3/7 येते. म्हणजे बघा 4/5 गुणिले 2/7 अधिक एक्स म्हणजे ती काय असेल आणि त्या बेरीज किती येते 3/7. उत्तर कशा पद्धतीने येते बघा. नेक्स्ट बघा या ठिकाणी 6मधून किती वेळा 2/9 वजा करावे म्हणजे उत्तर 2/9 येईल. आता 6 वजा 2/9 गुणिले एक्स बघा अशा पद्धतीने आन्सर काढायचं. एक्स बरोबर काय येणार 26. नेक्स्ट कसल्या लेवलचं आहे बघा एक्झाम्पल. नेक्स्ट एका पुस्तकाचा 3/5 व 15 पाणी वाचून झाल्यावर 125 पाणी वाचायचे आहेत तर त्या पुस्तकाचे एकूण पाणी किती. एक्स गुणवले 3/5 अधिक 15 अधिक 125 केलं आन्सर येते एक्स बरोबर 150. नियमावली आधारित प्रश्न बघा. अपूर्णांक एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 4ने मोठा आहे. अपूर्णांकाचा 11 मिळवले तर छेदातून 7 वजा केल्यास अपूर्णांकाची किंमत 7/3 येते. तर मूळचा अपूर्णांक किती. 7/3 बरोबर 3 अधिक 11 7 वजा 1 14/3 म्हणजे 7/3 येणार. अंशस्थानी घर जास्त असेल तर पॉईंट देणे, छेदस्थानी घर जास्त असेल तर 0 देणे. दशांश अपूर्णांकाचं तुम्हाला माहिती आहे. दशांश पूर्णांकांचे एक्झाम्पल्स. अंशस्थानी घर ज्यादा तर पॉईंट द्यावे, छेदस्थानी घर ज्यादा तर 0 द्यावे. हे फॉर्म्युले बघा बेजिक राशीचे या ठिकाणी. त्या बेजिक राशीच्या फॉर्म्युल्यावर शॉर्टकट बघा 1.8 प्लस 1.2 3 उत्तर आलेलं आहे. ए पेक्षा छेदाची संख्या मोठी असेल तर फोड बेरजेमध्ये असते व लहान असेल तर फोड वजाबाकीमध्ये असते. शॉर्टकट बघा छेदाची वजाबाकी. अंश व छेद समान चिन्हे असल्यास आवर्ती दशांश चिन्ह आवर्ती अपूर्णांक. पॉईंट नंतर अंक घेऊन मग रिपीट होते व संख्या किती वेळा रिॲक्ट होते नोंद लिहिणे. वर्गमूळ घनमूळ. वर्गमूळ घन. चौसष्ट या संख्येच्या वर्गमुळात त्या संख्येचे घनमूळ मिळवले असता येणाऱ्या संख्येचा वर्ग किती. 64 8 बघा 64 घनमूळ म्हणल्यानंतर 4 म्हणजे आता 12चा वर्ग 4 12चा वर्ग 46. सुनीलकडे जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट रुपये प्रत्येक घोंगड्याची किंमत आहे तर 4608 रुपयात किती घोंगड्या येतील. बघा या ठिकाणी x गुणिले 2x दुप्पट करणे आणि तेवढे तर 2x वर्ग x वर्ग मग x वर्ग किती 2308. 2308 कशाचा वर्ग आहे बघायचं. 48चा वर्ग आहे. 2304 2304 हा 48चा वर्ग आहे. 48चा वर्ग 2304. घातांकाचे नियम हे आपल्याला माहितीच आहेत. बघा घातांकाचे नियम. बेसिक दिलेलं आहे या ठिकाणी. एक अधिक एक अधिक एक 1 गुणिले 1 गुणिले 1 1 3 3च उत्तर येते. हां बरोबर.
बेजिक राशींचे अवयव पाडलेले आहेत पहा. बेजिक राशी बहुपदींचा भागाकार केलेला आहे या ठिकाणी. वर्गराशी. वर्गराशीमध्ये उदाहरणे बघा. -4m वर्ग -16m या द्विपदीत कोणते पद मिळवण्यास ती राशी पूर्ण राशी बनेल? शेवटचं पद शोधायचे. शेवटचं पद नेहमी धन असते. करणीमध्ये बघा. करणी महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी.